वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। परंपरेनुसार सर्व शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनानंच केली जाते। सर्वांचं लाडकं अग्रदैवत श्री गजानन, आदि गणपती, चिंताहार, सिद्धिविनायक, महागणपती, विघ्नेश्वर, गिरिजात्मज, वरद विनायक, बल्लाळेश्वर, गणेशाची अशी कितीतरी रूप आपल्या हृदयात वास करून आहेत। विघ्नहर्ता, दुरितनाशक, भक्त तारक अशा गणेशाचे 8 अवतार प्रसिद्ध आहेत। तेच अष्टविनायक होय। बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरुराया। तुझ नमो तुझ नमो तुझ नमो। अष्टविनायक यात्रा या श्लोकानुसार केली जाते। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमणं चिंतामणि थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम्। नीजे भूस्वानंदे जड भरत भूम्या परतरे तुर्यास्तीरे परम सुख देत्व निवससी। मयूराया नाथ तवमसि च मयूरेश भगवान अतस्वा संध्याये शिवहरिरणि ब्रह्मजनकम्। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो हे पाली गाव
इथं श्री गजानन बल्लाळेश्वर नावानं प्रकट झाले, तेही एका व्यापाऱ्याच्या मुलाच्या भक्तीनं. श्री सिद्धिविनायक नमो नमः. आता आपण पाहतोय हे श्री धुंडी विनायकाचं देऊळ. गणपती बाप्पा मोरया. भक्तजन या देवाला अग्रमान देतात. सिद्धिविनायक नमो नमः. प्रथम श्री धुंडी विनायकाची पूजा होते आणि मग श्री बल्लाळेश्वराची. मोरया. ओम गणपतये. हे देवस्थान पूर्वेकडे तोंड करू नये. आकाशात सहस्त्र रश्मींचा उदय झाला की आपोआप काही किरण मूर्तीवर पडतात आणि मूर्ती अधिक तेजोमय दिसू लागते. मोरया. ओम गणपतये नमो नमः. देवळाच्या पुढच्या बाजूस 2 तलाव आहेत. हे तलाव सदैव पाण्याने भरलेले असतात. रात्री येथील कारंजी नयनरम्य अनुभव देतात. देवळाचा सभामंडप अतिशय प्रशस्त आहे. ही घंटा वसईचा किल्ला जिंकल्यावर पेशव्यांनी या देवळाला अर्पण केली. आणि हो, इथं दिसणारा मूषक चांदीचा आहे बरं. गाभाऱ्यामध्ये श्री बल्लाळ विनायकाची मूर्ती आहे. चांदीच्या मखरातील ही देवाची मूर्ती मन मोहून टाकते. या मूर्तीच्या डोळ्यात तेजस्वी रत्न बसवलेली आहेत. मूर्तीची उंची 3 फूट आहे. मुद्रा अगदी स्पष्ट आहे. या आलीचा बल्लाळेश्वर, क्षमीतळी शिवकुमार, अज्ञ भक्ताचा कैवार, तोच घेईल सर्वथा. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. सभा मंडपात भव्य गाभारा, मूषकाच्या हाती मोदक हारा. धुंडा धुंडी विनायक नामक अवतारा, नामक अवतारा. आईचा बालका, गौरीचा बालका, बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. बल्लाळाची मूर्ती ठिंगणी रुंद, भारी बालनवीवर सिंदूर बुंद. बल्लाळाची मूर्ती ठिंगणी रुंद, भारी बालनवीवर सिंदूर बुंद. डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे, बसले सिंहासनी रूप साधिरे. भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा, हे राजेश्वरा. आईचा बालका, गौरीचा बालका, बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. माय भक्ताला की तुझी आसरा, तुझी आसरा. आईचा बालका, गौरीचा बालका, बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया.
गणपतये नमो यस्तिष्ठति श्रीवरदो गणेशः विनायकस्त प्रणमामि भक्त्या। डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत रचिल्या ऋषी मुनींनी ज्याचा ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत रचिल्या ऋषी मुनींनी वरदायका गणेशा महदाशया सुरेशा वरदायका गणेशा महदाशया सुरेशा कावे झलाविसी तू हे रंग एकदंत रचिल्या ऋषी मुनींनी ज्याचा ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत। महड तालुका खालापूर इथला वरद विनायक मंगलमूर्ती म्हणजे जागृत देवस्थान। विनायक नमो या कमानीमधून आपण गावात पोहोचतो। 1690 साली इथल्या तळ्यात एका गणेश भक्ताला ही मूर्ती सापडली अशी दंतकथा आहे। त्या भक्तानं मूर्तीची स्थापना एका अखंड पाषाणाच्या कोनाड्यामध्ये केली। अष्टविनायक नमो नमः श्री वरद विनायकाचं प्राचीन देवालय लाकडाचं होतं। पुढे पेशव्यांचे सरदार कल्याणचे बिवलकर यांनी मंदिर उभारणीच्या कार्यात पुढाकार घेतला। या परिसरात एक दत्त मंदिर सुद्धा आहे। गणपती बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः विनायकाच्या मंदिराच्या चारही बाजूस हत्तींचा पहार आहे। अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया मंदिराचा सभा मंडप प्रशस्त असून मूर्ती समोर मूषकही ऐटीत उभा आहे। विनायकाची मूर्ती सिंहासनावर विराजमान आहे। भोवती पाषाणाची महिरपे मूर्ती डाव्या सोंडेची असून मन मोहून घेणारी आहे। मढमंदिरात येसी वेधे अनन्य भक्त मढमंदिरात येसी वेधे अनन्य भक्त ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत रचिल्या ऋषी मुनींनी ज्याचा ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत। ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो. भक्तानुग्रह गजमुखो विघ्नेश्वरो ब्रह्मपः नानामूर्तिधरोऽपि नैजमहिमाखण्डः सदात्मा प्रभः स्वेच्छाविघ्नहरः सदा सुखकरः सिद्धः कलौ स्वेपुयः क्षेत्रे चोझर के नमोस्तु सततं तस्मै परं ब्रह्मणे. धुधुळवाहे पुण्यजळाचा निर्धर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो धुधुळवाहे पुण्यजळाचा निर्धर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. ओझर कुकडी नदीच्या काठावरचं हे ओझर गाव. इथं आहे श्री विघ्नेश्वराचं देवालय. नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा. महाद्वारातून आत जातानाच माथ्यावरील अष्टविनायक आशीर्वाद देतात. श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक इथं भक्तनिवास देखील आहे. गणपती बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक भर बाजारात असलेलं विघ्नेश्वराचं देवालय पूर्व दिशेला तोंड करून उभं आहे. चारही बाजूला दगडी तटबंदी आहे. मोरया. ॐ गणपतये नमो देवालयाचं हे शिखर, विनायक नमो नमः त्यावर बरीच कलाकुसर आढळते. हे शिखर थोरल्या बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पांनी बांधलं. वसईचा किल्ला जिंकल्यावर त्यांनी या देवालयाचा जीर्णोद्धार केला. देवालयाचं प्रवेशद्वार आपलं लक्ष वेधून घेतं. या अप्रतिम कोरीव कामानं. नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः. पटांगणातल्या ह्या आकर्षक दीपमाळा कशा ताठ मानेनं उभ्या आहेत नाही. गणपती बाप्पा मोरया. गाभाऱ्यात शिरल्यावर छतावरील गणेश प्रतिमा मन मोहून टाकतात. सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा. इथला हा संगमरवरी मूषक लाडू खाण्यासाठी गणेशाची जणू परवानगीच मागतोय. नमो नमः अष्टविनायक इथंच देवदेवतांच्या विविध मूर्त्यांचंही दर्शन घडतं. मोरया. श्री विघ्नेश्वराची मूर्ती पूर्णाकृती आहे. मूर्तीची सोंड डावीकडे आहे. माथ्यावर हिरा आणि डोळ्यात माणिक आहेत. दोन्हीही बाजूला रिद्धी आणि सिद्धीच्या पितळी मूर्त्या आहेत. ॐ गणपतये नमो नमः विघ्नेश्वराची पौराणिक कथा अशी. हिमालय पर्वतावर अभिनंदन राजानं यज्ञ समारंभाला आरंभ केला. आपल्याला हविर्भाग दिला नाही म्हणून इंद्रानं काळ नावाच्या राक्षसाला विघ्नासूर नाव देऊन त्याच्या करवी यज्ञ समारंभात विघ्न आणलं.
भयभीत झालेल्या देवांनी श्री गजाननाची प्रार्थना केली. गणपतये नमो नमः. श्री गजाननानं विघ्नासुराला पराभूत केलं. एवढंच नव्हे तर विघ्नासुराच्या विनंतीवरून विघ्नेश्वर हे नावही धारण केलं. तेव्हापासून या देवाला विघ्नेश्वर असं संबोधलं जाऊ लागलं. सिद्धिविनायक नमो नमः. देवळाचा परिसर अतिशय रम्य आहे. नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. इथलं हे राम मंदिर. मंदिरातल्या ह्या मूर्त्या पारंपरिक वेशातल्या. समोरचं हे दास मंदिर. मुंजाबाचा हा पार. ॐ गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. ओझर गावी हे सारं मनात साठत राहतं आणि लागतो एकच ध्यास विघ्नेश्वराचा. सिद्धिविनायक नमो नमः. इडा पिडा टळो आमची विघ्न सरो. गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे. गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे. भक्तजनांना भय दाविल का मरण तिथे. मरण तिथे. हे विघ्नेश्वर कर्ण दयेचे पाझर हो. पाझर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. विष्णुशेचा मूषक धावे दाराशी. विष्णुशेचा मूषक धावे दाराशी. तैशा पळवे संतांच्या संकट राशी. संकट राशी. भव्य चिऱ्यांचे मंदिर हे चिर सुंदर हो. सुंदर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. धुळधुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो. निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. ओझर हो. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. लड्डूवंता भोग लगे संत करे सेवा. एक दंत दयावंत चार भुजाधारी. माथे सिंदूर सोहे मूस की सवारी. एक दंत दयावंत चार भुजाधारी. माथे सिंदूर सोहे मूस की सवारी. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा.
सा भुवनेश्वरी शिवसती देहाश्रिता सुंदरी विघ्नेशं सुतमाप्तुकाम संहिता कुर्वे तपो दुष्करम् तख्याभूत प्रकट प्रसन्न वरदो तिष्ठतया स्थापित वन्देह गिरिजात्मज परमजं त लेखनाद्रिस्थितम् गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरिकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका लेण्याद्री माया सा भुवनेश्वरी शिवसती देहाश्रिता सुंदरी विघ्नेशं सुतमाप्तुकाम संहिता कुर्वे तपो दुष्करम् तख्याभूत प्रकट प्रसन्न वरदो तिष्ठतया स्थापित वन्देह गिरिजात्मज परमजं त लेखनाद्रिस्थितम् गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरिकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका लेण्याद्री जुन्नरच्या उत्तरेला लेण्याद्रीचा डोंगर आहे. शहरी गजबजाटापासून दूर उंच ठिकाणावरची ही बौद्ध लेणी. या स्थानाला जीर्णपूर असं गणेश पुराणात संबोधलं जाईल. गणपती बाप्पा मोरया. या गिरीकंदी वास्तव्य आहे गिरिजात्मजाचं. जुन्नर बस स्थानकावर उतरताच प्रथम दर्शन होतं छत्रपती श्री शिवरायांच्या जन्मस्थानाचं शिवनेर इथं. हा भाग पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. नमो नमः गणपती बाप्पा मोरया. भक्तांना राहण्यासाठी इथं सुविधा देखील आहेत. छोट्याशा बाजारातून आपला प्रवास सुरू होतो. ओम गणपतये. लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी आपल्याला बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत बरं. अष्टविनायक नमो नमः हे देवालय दक्षिणाभिमुख आहे. गणपतये देवालयाबाहेरचे हे पाषाणाचे खांब आपलं लक्ष वेधून घेतात. ओम गणपतये. देवालयाची उंची फारच कमी आहे. संपूर्ण देवालय बिनखांबाचं असून एकाच खडकात खोदलेलं आहे. इथं गणपतीची स्वतंत्र अशी मूर्ती नाही. लेण्यात कोरलेलं हे श्रींचं रूप. लेण्याद्री गणपती तो हाच
या मूर्तीवर आधी कवच होतं, पण आता ते निघाल्यामुळे गिरिजात्मजाची मूर्ती स्पष्ट दिसू लागली. देवी पार्वती लेण्याद्रीच्या गुहेत बसलेली असताना श्री गणपती आपला पुत्र व्हावा असं तिला वाटलं. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तिनं मातीची मूर्ती तयार केली. त्या मातीच्या मूर्तीचं चिंतन करत असताना दिव्य तेजस्वी रूपात गणपती तिच्या समोर प्रकटला. देवी पार्वती धन्य झाली. नमो नमः श्री सिद्धी विनायक नमो नमः. आणि गणपतीनं इथंच वास्तव्य केलं. नमः गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो. गिरिजात्मजाचं दर्शन घेऊन खाली येताना बुद्धाचा स्तूप दिसतो. त्याला भीमाची गदा म्हणतात, कारण त्या स्तूपाचा आकार अगदी गदेसारखा आहे. नमो नमः अष्टविनायक नमो नमः. लेण्याद्रीचा हा गिरिजात्मज सर्व दुःखी जनांचा त्राता, साऱ्या जनसामान्यांचं दैवत. म्हणूनच इथं आपल्याला स्वहस्ते पूजा करण्याचं भाग्य लाभतं. शिवनेरीचा शिवशंभुचा सहवास पावन लाभला. कुकडी तिरी तव मंदिरी हो पुण्य संचय हा भला. गिरिजात्मजा गिरिजात्मजा तव मूर्ती सिंदूर चर्चित सुंदरा गणनायका. तोडूनिया भवपाश हे भवतालच्या गुंफातुनी. तपी बैसले बहु कष्टले काव्यर्थ ते योगी मुनी. भक्ती तुझी सुखदायिनी. तपका उगा मग हाचरा गणनायका शुभदायका. यावे तुम्ही गिरिकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये. लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका. भक्तानुग्रह गजमुखो विघ्नेश्वरो ब्रह्म. ॐ गणपतये नमः. 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 विनायकाचा मंत्र जपाहा त्याची प्रचिती सर्वजना. त्याची प्रचिती सर्वजना. ॐ गणपतये नमः. ॐ गणपतये नमः. ॐ गणपतये
तुझ्या सामर्थ्याने अवघे विश्वची बहरून आले. या मंत्राच्या सामर्थ्याने अवघे विश्वची बहरून आले. भक्त मंडळी आनंदाने, भक्त मंडळी आनंदाने म्हणती गजानना, म्हणती गजानना. ओम गणपतये नमः, 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 ओम गणपतये नमः. या श्री शंभुवर प्रदा सूतपसा नाम्ना सहस्रस्वकम् दत्वा श्रीविजय पदं शिवकर तस्मै प्रसन्न प्रभु. तेन स्थापित एव सद्गुणवपुः क्षेत्रे सदा तिष्ठति. तं वन्दे मणिपूरके गणपतिदेवं महान्तमुद्रा. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजणगाव पुणे नगर मार्गावर शिरूर तालुक्यात रांजणगाव आहे. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक इथं महागणपतीचा वास आहे. किल्ल्यासारख्या वाटणाऱ्या देवालयाचं हे भव्य प्रवेशद्वार. नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. इथे एक छोटंसं दत्त मंदिर देखील आहे. दत्ताची ही मनमोहक संगमरवरी मूर्ती. श्री सिद्धिविनायक ह्या दगडी दीपमाळाही वेधक वाटतात. नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो. रांजणगावच्या महागणपतीचं देवालय पूर्वाभिमुख आहे. इथली रचनाच मुळी अशी आहे की उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मधल्या काळात सूर्यकिरण थेट मूर्तीवर पडतात. गणपतीचे प्रिय शमी मंदार वृक्षही आहेत. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. इथला सभामंडप पेशवेकालीन असून ऐसपैस आहे. गणपती समोर त्याचं वाहन असलेला उंदीरही स्थानापन्न आहे. गाभाऱ्यामध्ये विविध स्वयंभू मूर्त्याही नजरेस पडतात. ओम गणपतये. हे देवालय हेमाडपंथी स्थापत्य रचनेचा उत्कृष्ट नमुना आहे. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती. चांदीच्या मखरात महागणपती आसनस्थ आहे. महागणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची आहे.
देवानं मांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहे. मूर्ती खरोखरच मनोहर आहे. ही जी मूर्ती दिसतीये ना, ती खरी श्रींची मूर्ती. या मूर्तीला 10 सोंडा आणि 20 हात आहेत. मूर्तीच्या ह्या ध्यानालाच महागणपती ध्यान असं संबोधलं जातं. गणपती बाप्पा मोरया. रांजण गावालाही पौराणिक महत्व प्राप्त झालेलं आहे. श्री गजाननानं त्रिपुरासुराला दिलेल्या वरदानामुळे तो उन्मत्त झाला. त्यानं इंद्राचं सिंहासन बळकावलं. श्री शंकरालाही त्यानं सळो की पळो करून सोडलं. तेव्हा सर्व देव श्री शंकरांसह गणपतीला शरण गेले. श्री गणपतीनं प्रसन्न होऊन वर दिला. श्री शंकरानं त्रिपुरासुराचा वध केला. सर्व देवांनी तेव्हा जे मणिपुरी गाव बसवलं तेच आजचं रांजण गाव. महागणपतीला प्रदक्षिणा घालताना हे जे दगडी स्तंभ दिसतायत ते अशा पौराणिक घटनांचे साक्षीदारच आहेत जणू. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. हे प्राचीन कुंड. नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. देवालयाच्या मागे असलेली शंकराची पिंड महागणपती स्थानाची शोभा वाढवते. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. भक्ताला मोहिनी घालणाऱ्या महागणपतीचं रूप आपल्या मनात कायमचं ठसतं. रांजण गावी गणपती यशद झाला पित्या प्रदी. त्रिपुराची करी समाप्ती शिव ज्याच्या प्रभावे. त्रिपुरासुराईचा टोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुर ऐसा टोपे शिवशंकराला टोपे. पुत्र गणपती गणपती रणी जायाला घावला. त्रिपुराचा नाश केला गण येथेची राहिला. त्रिपुराचा नाश केला नगण येथेची राहिला. 10 शुंडांचा 20 भुजांचा शोभला. ब्रह्मा सृष्ट्या दिसत्तः स्थिरमतिरहितः पीडितो विघ्नसन्धे. आक्रान्तो भूतिरक्तः कृतिगुणरजसा जीवता त्यक्तुमिच्छन्. स्वात्मानं सर्वव्यक्त्या गणपति मामलं सत्यचिन्तामणीयम्. मुक्तश्चा स्थापयन्त स्थिरमतिसुखदं स्थावरे ढुण्डिमीडे. जिथे चित्त लागे जिथे सत्य चिंतामणी
थेऊरच्या चिंतामणीचे नाममुखी घेता चिंता हरते सर्वथा. थेऊर गावच्या 3 बाजूला जणू काय मुळा मुठा नदीचा वेढाच पडलेला आहे. थेऊरच्या डोहाला कदंब तीर्थ अथवा चिंतामणी तीर्थ असं नाव आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी या देवालयाचा विस्तार केला. थेऊरचा हा पेशव्यांचा वाडा. या देवालयाचा हा परिसरही प्रशस्त आहे. नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः. प्रांगणातील ह्या मोठ्या घंटा लक्ष वेधून घेतात. देवालयाचं हे सभामंडप लाकडी खांबांवर आधारित आहे. इथं अष्टविनायकाच्या प्रतिमाही आहेत. हे जे दिसतंय ना, वेगळं वैशिष्ट्यपूर्ण, प्रथम दर्शनी हवन कुंड असावं असं वाटणार, हे आहे पेशवेकालीन कारंज. गाभाऱ्यातील श्री चिंतामणीची ही स्वयंभू मूर्ती, डाव्या सोंडेची, मांडी घातलेला आसन. मूर्तीच्या डोळ्यात माणिक आहेत. बघत राहावी अशी रेखीव मूर्ती. आपल्या मनात चिंतलेलं देतो म्हणून हा चिंतामणी. इथं साधकाच्या मोहजालाचं निराकरण होतं आणि त्यांना चित्तशांती लाभते. थेऊरचा हा चिंतामणी पुराणातील अनेकविध घटनांचा साक्षीदार आहे. ब्रह्मदेवानं या चित्तवृत्तीचा प्रकाशक चिंतामणीची आराधना केली आणि त्याच्या चित्ताला स्थैर्य प्राप्त झालं. मोरया गोसावींनी येथील अरण्यात उग्र तपश्चर्या केली आणि ह्याच जागी त्यांना सिद्धी प्राप्त झाली. प्राचीन काळी गणराज नामे पराक्रमी आणि शीघ्रकोपी राजा होऊन गेला. कपिल मुनींच्या गळ्यातील चिंतामणी रत्न त्यानं पाहिलं आणि त्याला हाव सुटली. आश्रमातून परत येताना त्यानं कपिल मुनींजवळ चिंतामणी रत्नाची मागणी केली, परंतु कपिल मुनींनी त्यास नकार दिला. तेव्हा गणराजानं चिंतामणी रत्न हिसकावून घेतलं. कपिल मुनींनी श्री विनायकाचा धावा केला. श्री विनायक प्रसन्न झाले. गणराज आणि विनायकाचं घनघोर युद्ध झालं. या युद्धात गणराज मारला गेला. कपिल मुनींनी चिंतामणी रत्न विनायकाला अर्पण केलं. तेव्हापासून विनायकानं चिंतामणी नाव धारण केलं. पौराणिक कथांबरोबरच थेऊरला ऐतिहासिक महत्त्वही आहे. श्री चिंतामणीच्या सान्निध्यात राहूनच श्रीमंत थोरले माधवराव पेशव्यांनी राजयक्ष्मा या भयंकर रोगाशी सामना दिला आणि आपले प्राण श्री चिंतामणीच्या चरणावर अर्पण केले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या. मुळा मुठा नदीच्या काठावरलं हे सतीचं वृंदावन. कार्तिक वद्य अष्टमीला इथं दरवर्षी रमा माधव पुण्यतिथीचा उत्सव साजरा होतो. असा हा भक्तांच्या चिंता स्वतःच्या माथी घेऊनही प्रसन्न वदनी भासणारा थेऊरचा चिंतामणी. जिथे मोरया मूर्ती पद्मासनात दिसे वाम शुंडानी मुद्रा निवांत. जिथे मोरया मूर्ती पद्मासनात दिसे वाम शुंडानी मुद्रा निवांत. असा भक्त चिंतामणी पाहूया, असा भक्त चिंतामणी पाहूया. गणेशा प्रति आरती गाऊया. थेऊराला चला जाऊया, गणेशा प्रति आरती गाऊया.
प्रेमानन्दे जडभरतभूम्या परतरे तुर्यास्तीरे परमसुखदेत्व निवससि मयूरायानाथ स्तवमसि च मयूरेश भगवान् अतस्वा सन्ध्याये शिवहरिरणि ब्रह्मजनकम् देवालयाच्या पूर्वेच्या बाजूला एक भैरवाची मूर्ती आहे. मोरेश्वराच्या दर्शनाला जाण्यापूर्वी ह्या काळ भैरवाचं दर्शन घ्यावं लागतं बरं का. गावातील पेठ भागात पोहोचल्यावर समोरच्या उंच भागावर भव्य देवालय दिसू लागतं. देवालय फार सुंदर असून ते उत्तराभिमुख आहे. नमो नमः गणपती बाप्पा मोरया. प्रथम दर्शनी किल्लाच वाटणाऱ्या ह्या देवालयाच्या सभोवती पक्का तट बांधलेला आहे. या तटाची उंची 50 फूट इतकी आहे. तटाच्या 4 कोपऱ्यावर 4 स्तंभ मिनारासारखे उभारलेले दिसून येतात. ते पाहून मनात प्रश्न निर्माण होतो, हे मंदिर आहे की मशीद? पण हे मंदिरच आहे. मोरेश्वराचं हे बांधकाम आहे इतिहासकालीन. पण ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारा अधिकारी मात्र अण्णा गोळे नामक हिंदूच होता. सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः आणि मोक्ष असे 4 मंडप. मोरया. आणि ताठ मानेनं उभ्या ह्या 2 दीपमाळा. ओम गंगणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. अच्छा, हे काय? गणपतीच्या देवळात नंदी कसा? पण आहे खरा. त्याची एक कथा आहे. काय झालं, एक भक्त नंदीची प्रतिमा घेऊन निघाला होता. पण त्याच्या प्रवासात खूप विघ्न आली. तेव्हा भक्त आणि नंदी दोघेही कंटाळले आणि नंदीनं इथंच राहायचं ठरवलं. शमी आणि मंदार वृक्ष, गणरायाचे अतिप्रिय वृक्ष. चिंचवडच्या मोरया गोसावींनी याच वृक्षाखाली बसून सिद्धी प्राप्त करून घेतली होती. ओम गंगणपतये नमो नमः श्रीसिद्धी. गाभाऱ्यातील चांदीच्या मखरातील श्री मयुरेश्वराची मूर्ती मोठी आकर्षक आणि मनमोहक आहे. गणपती बाप्पा मोरया.
मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीमध्ये म्हणजे नाभीमध्ये चमचम करणारे हिरे बसवलेले आढळतात. ओम गणगणपतये नमो नमः. मयुरेश्वराची ही मूर्ती उकिडवी बसलेली आहे आणि तिची सोंड डावीकडे झुकलेली आहे. नमो नमः गणपती बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः सिद्धिविनायक दोन्हीही बाजूस रिद्धी सिद्धी उभ्या आहेत. नमो नमः गणपती बाप्पा मूर्तीच्या मस्तकावर नागराजाचा फणा छाया देत आहे. इथलं वातावरण इतकं पवित्र, मंगल आणि प्रसन्न आहे की आपण तहान भूक विसरून जातो आणि काही वेळ श्री मयुरेश्वराचं ध्यान करत स्वस्थ उभे राहतो. नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः ह्या देवस्थानासंबंधीची पुराणातली माहिती ही रंजक आहे बरं का.